वेलकम बॅक टू द माय चॅनल गायत्री ब्लॉग. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर म्हटलं म्हणजे आज दिवसभर काय वेळ नाही भेटला, म्हटलं आता थोडंसं बोलावं आणि मी ना चपातीचा पिझ्झा बनवून ते तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं चला म्हटलं. तर ना काय झालेलं होतं, रात्रीच्या एक्स्ट्रा 2-3 चपात्या उरल्या होत्या. मग आता ते वाटोळं कसं करायचं ना, आणि त्याचा पिझ्झा पण मस्त बनतो शिळ्या चपातीचा, नाही तर सँडविच पण खूप छान बनतं शिळ्या चपात्यांचं. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं आणि खायला पण एकदम टेस्टी लागतं, म्हणजे मस्त लागतं. मला तर आवडतं. मी ना चपाती एक्स्ट्राची जर राहिली ना तर मी त्याचं सँडविच नाही तर पिझ्झाच बनवून खाते. पण ना आपलं ते ब्रेड खाण्यापेक्षा चांगलं चपातीवरचं पण एकदम म्हणजे पौष्टिक आहार आपल्या पोटामध्ये जातो ना, भाज्या वगैरे काही सगळं. तरी मी आता चपातीचा पिझ्झा बनवणार आहे. तर बघा कसा बनवते, काय बनवते, तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल. तर चला मग बनवूयात आपण चपातीचा पिझ्झा. तवा गरम करायला, त्यावरती थोडंसं बटर लावून घेऊया. दोन्ही बाजूनी शेकून घेऊयात ना. जरा थोडासा जास्त कमी घेऊया. त्यावर टाकून आपण टोमॅटो सॉस, थोडासा टोमॅटो सॉस, गॅस बारीक करून घेऊया. त्यावरती फक्त थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया. हे लाल तिखट आहे थोडंसं. आणि यामध्ये कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची टाकते. हे आपण याच्यावर ना असं स्प्रेड करून घेऊ. आणि एक हिरवी मिरची टाकली त्याच्यामध्ये. इथं आपण ऑर्गॅन थोडंसं टाकूयात आणि हे मिक्स हर्ब्स टाकूयात. त्यावरती थोडंसं पिझ्झाचंच आहे पण. मिक्स हर्ब्स तर यावरती चीज टाकून घ्यायचा.
एक्स्ट्राचं पडलं असेल ते असं स्प्रेड करून घ्या. आणि वरून नंतर मेयोनीज टाकून घ्यायचं. मेयोनीज टाकून घ्यायची. भरपूर सगळं मेयोनीज. आता ना आपण याला फोल्ड करून घेऊ. ते आपण दोन्ही बाजूने शेकलं गेलं. आता याला खाली काढून ट्रेन बारीक केली. चला कट करून घ्यायचं. तर आपलं तयार आहे चपाती.